अगदी रोजच्या लागणाऱ्या डब्यासाठी सुक्या भाज्या असू द्या, रस्सा भाज्या असू द्या, 100पेक्षा जास्त सुक्या आणि रस्सा भाज्यांची लज्जत वाढवणारा आज आपण एक मस्त जादुई मसाला बघणार आहोत। कोणत्याही रस्सा सुक्या भाज्यांसाठी हा मसाला जर वापरला ना तर अगदी मोहरी जिऱ्यापासून कोणतेही वेगळे मसाले तुम्हाला घालायचे नाही। आता मसाला कसा तयार करायचा, स्टोर कसा करून ठेवायचा, हा कोणकोणत्या भाज्यांसाठी वापरायचा, इत्यादी सर्व माहितीसह रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। आता मसाला बनवण्यासाठी जे काही आपण इथे जिन्नस घेतलेला आहे, चवीबरोबरच आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप जास्त उपयुक्त आहेत। तरी सुद्धा आपल्यापैकी बऱ्याचशा कुटुंबांमध्ये यापैकी बरेचसे जिन्नस रोज खाल्ले जात नाही। असा मसाला जर करून ठेवला की न चुकता रोजच्या रोज हे सगळे पौष्टिक जिन्नस आपल्या पोटात जातील। आता घरामध्ये जी कोणती कढई असेल किंवा पॅन असेल ते गरम करत ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर भिडं किंवा लोखंडी तवा पॅन असेल ना तर त्यामध्ये करा, म्हणजे बऱ्यापैकी लोह तुम्हाला मिळेल। इथे आपण स्टीलचं पॅन गरम करत ठेवलं, त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अगदी अर्धा चमचा मोहरी मस्त फुलू दिलेली आहे। मोहरी अशी मस्त तडतडू लागली किंवा छान फुलली की यामध्ये अर्धा चमचा आपण इथे बडीशेप घेतलेली आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक तर पाचक आहे, ॲसिडिटी कमी करतं आणि खूप जास्त गुणकारी आहे, म्हणून इथे आपल्याला अर्धा चमचा वापरायचा आहे। आणि आपण इथे 2 चमचे साधारणतः साधं जिरं घेतलेलं आहे। जिरं ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंड आणि पाचक आहे। इथे साधारणतः मेजरिंग कपने अर्धा कप आणि चमचाने मोजाल तर साधारणतः एक 5-6 चमचे भरून आपण इथे धने घेतलेले आहे। एक साधारणतः एक 20 ते 25 आपण इथे कढीपत्त्याची पानं घेतलेत। आता हा मसाला बनवण्यासाठी कढीपत्ता कसा घ्यायचा माहिती आहे का, असा खुडून घ्यायचा आणि पंख्याखाली एक रात्रभर किंवा 5-6 तास असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यातलं पाणी सुकतं आणि मसाला खराब होत नाही। तर डाळीमध्ये किंवा भाजी फोडणीमध्ये आपण जेव्हा कढीपत्ता वापरतो, मुलं किंवा मोठी माणसं काय सगळेच बाजूला काढून ठेवतात। मग अशा मसाल्यामध्ये घातलं की आपल्या केसांच्या आरोग्यासाठी, डोळ्यांसाठी, नखांसाठी किंवा महिलांच्या मासिक पाळीसाठी कढीपत्ता खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहे। अशी पावडर ना खूप जास्त महाग मिळते, मग असं आपण मसाल्यामध्ये वापरणार आहोत। थोडंसं वर खाली परतून घेतलं की अर्धा चमचा आपण यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे। असं बघायला गेलं तर मेथीपासूनच ही कसुरी मेथी तयार होते। तुमच्याकडे जर कसुरी मेथी नसेल तर अगदी पाव चमचा मेथी दाणा तुम्ही यामध्ये वापरू शकता, त्याचे सुद्धा खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहे। इथे आपण मेजरिंग कपने अर्धा कप पांढरे तीळ घेतलेले आहेत। आता पांढऱ्या तिळामध्ये भरभरून कॅल्शियम आणि प्रोटीन असतं। महिलांचे सांधेदुखी असेल, हाडोदुखी असेल, बऱ्याचशा आजारांवर गुणकारी पांढरे तीळ आहे। तसं बघायला गेलं तर डॉक्टरसुद्धा सांगतात प्रत्येक दिवशी 1 चमचा पांढरे तीळ प्रत्येकाने खाल्ले पाहिजे। तुमच्यापैकी कोणी खात असेल तर मला नक्की सांगा। असं खाल्लं जात नाही, मग अशा वेळेस या मसाल्यामध्ये वापरायचं, म्हणजे यामधून भरपूर आपल्याला कॅल्शियम मिळतं। आता हे सुद्धा काही सेकंद आपण परतून घेतलं। पांढऱ्या तिळांबरोबर थोडेसे तुम्ही खसखससुद्धा यामध्ये भाजून घालू शकता। आता हे सगळे जिन्नस मध्यम आचेवर एक 6-7 मिनिटं आपण मस्त खरपूस भाजून घेतलं आणि एका सेपरेट ताटावर काढून घेतलं। अगदी छान खरपूस भाजल्यामुळे मसाल्याला चव आणि खमंगपणा येतो। आता गार करत ठेवायचं। सेम पॅनमध्ये आणि मेजरिंग कपने अर्धा कप आपल्या इथे खोबरं भाजून घ्यायचं। आता हा मसाला बनवण्यासाठी शक्यतो एक तर डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता किंवा सुकं खोबरं किसून वापरू शकता। तुकड्यांमध्ये शक्यतो करू नका, म्हणजे त्याची पावडर लवकर होत नाही। आता खोबरंसुद्धा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे, शिवाय भाज्यांना चव अगदी छान येतं, थोडासा दाटसरपणा यायला सुद्धा मदत करतं। आता खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही, 1-2 मिनिटातच थोडंसं गव्हाळ झालं की या मसाल्यांवरच आपण काढून घेतलं। आता सेम पॅनमध्ये अर्धा कप आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत। रोजचे आपले जेवणासाठी साधेसे दिसणारे हे शेंगदाणे, यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं। शेंगदाणा ज्यांना कोणाला चालत नसेल तर हे फुटाणे किंवा डाळ असते ना, त्याची अशी टरफलं काढून तुम्ही इथे वापरू शकता। ज्या मंडळींना ॲसिडिटी आहे किंवा डायबिटीस आहे, ज्यांना शेंगदाणा अजिबात चालत नसेल तर अशा मंडळींसाठी हा फुटाणा खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहे। दोघांपैकी काहीतरी एकच वापरा। आता शेंगदाणे आपण साधारणतः एक 8 ते 10 मिनिटं मध्यम आचेवर चांगले कडक कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत। शेंगदाणे भाजताना काय करायचे, असे छान पसरून काही सेकंद असंच ठेवायचे, म्हणजे ते छान कडक होतात। शेंगदाणा छान कडक कुरकुरीत झाला की मसाला टिकायला सुद्धा मदत होते, शिवाय खमंगपणा मसाल्याला येतो। तुम्हाला हवं असेल तर शेंगदाण्याची सालं काढून घेतली तरी सुद्धा चालू शकेल। आता याच तव्यावर इथे आपण साधारणतः एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लहान असेल तर थोडे जास्त घ्या, मोठ्या असतील किंवा मध्यम आकाराच्या असतील तर थोड्याशा कमी घ्या।
आता मसाल्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर लसूण थोडासा जास्त घाला, म्हणजे भाजीला तुम्ही लसूण नाही वापरला वरून तरीसुद्धा चालू शकेल. आता लसणाबरोबरच साधारणतः 1-1.5 इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. लसूण आणि आल्याचं काय करायचं, सोलायचं, आल्याचे तुकडे करायचे आणि सेम जसं कढीपत्ता सुकवून घेता ना रात्रभर, तसं तुम्हाला सुकवून घ्यायचं आहे. उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाही, पंख्याखालीच करायचं आहे. लसूण आणि आलंसुद्धा थोडंसं भाजून घेतलं, थोडं गार करत ठेवलं. आता सुरुवातीचे भाजलेले हे सगळे जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. भाजलेले सगळे जिन्नस गार करूनच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे, म्हणजे मसाला खराब होत नाही. अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे. मीठ प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतं. सध्या उन्हाळ्याचे दिवस जरी असले तरी मसाला टिकायला मदत करतं. तर अर्धा चमचा आपण मीठ घेतलेला आहे. आता यामध्ये साधारणतः 1-1.5 चमचा भरून बेडगी किंवा काश्मीरी मिरची पावडर घ्यायची आहे. असं काय घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये ना मिरची पावडर चांगली मुरली जाते आणि भाज्यांना रंगसुद्धा अगदी छान येतो. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालू शकेल. बेडगी काश्मीरी दोघांपैकी काहीतरी एकच वापरायची. सगळ्या शेवटी आपण लसूण आणि आलं थोडंसं काही सेकंद भाजून ठेवलेलं होतं, ते गार झालं की हे सुद्धा यावर काढून घेणार आहोत. अजिबात पाण्याचा उपयोग न करता मिक्सरला चालू बंद करत हे छान फिरवून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता. मिक्सरला चालू बंद करत असं हे छान जाडसर भरड आपण मिक्सरला करून घेतली. बघू शकता अजिबात तेलकट दिसत नसेल, मस्त खुसखुशी जशी लसणाची चटणी असते ना, अगदी तशा छान सुगंधाची आणि मस्त टेक्स्चरचा असा हा तुमचा भाजीचा मसाला तयार झालेला आहे. असा तयार झाला की संपूर्ण गार करून घ्यायचा आणि नंतर एखाद्या डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. डीप फ्रीजमध्ये नाही तर साध्या आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. अगदी महिना 1.5 महिना व्यवस्थित राहतं. आणि शक्यतो खूप जास्त एकदम करून ठेवू नका. जसं लागेल 15 दिवस महिन्याभरासाठी तुम्ही फ्रीजमध्ये करून ठेवू शकता. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल. घरामध्ये काचेची वगैरे बरणी असेल तर त्यामध्ये सुद्धा अगदी छान राहतं. मसाला वापरायचा कसा, यापासून छान रस्सा आणि सुक्या भाज्या कशा करायच्या ते बघणार आहोत. तर इथे आपण वांगा आणि बटाट्याची रस्सा भाजी आणि सुकी भाजी कशी बनवायची ते दोन्ही पद्धती सांगते. आणि कोणकोणत्या रस्सा सुक्या भाज्या तयार करता येतील ते सुद्धा सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 3 मध्यम आकाराची वांगी मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतली. आवडत असल्यास एक मध्यम आकाराचा सालासकट बटाटा फोडींमध्ये करून घेतला. तुम्हाला हवं असेल तर फक्त वांग्याची किंवा बटाट्याची फक्त दोघांपैकी अशी एकच भाजी केली तरीसुद्धा चालू शकेल. पाण्यामध्ये काढून घेतले जेणेकरून काळी पडू नये. आता गॅसवर एखादी कढई गरम करत ठेवायची आहे. त्यामध्ये अगदी अर्धा चमचा आपण तेल घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा चौकोनीस पण अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा आपल्याला साधारणतः 1 मिनिट 1.5 मिनिटं थोड्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. साधारणतः 1/2 किलो किंवा 300 ग्राम तुमची भाजी असेल तर त्याला एक मध्यम आकाराचा कांदा परफेक्ट आहे. कांदा छान गुलाबी झाला की इथे आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो सुद्धा चौकोनीस बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतला. आता काही भाज्यांना आपण टोमॅटो वापरतो, काही भाज्यांना टोमॅटो वापरला जात नाही. नसेल वापरत ज्यामध्ये तर त्यामध्ये टोमॅटो घालायचं नाही, फक्त कांदा आपल्याला परतायचा आहे. थोडा लसणाचा एक्स्ट्रा स्ट्रॉंगपणा तुम्हाला आवडत असेल तर ठेचून किंवा चिरून तुम्ही कांद्याबरोबर लसूणसुद्धा परतून घेऊ शकता. कांदा थोडासा नरम पडला की यामध्ये अगदी पाव चमचा आपण हळद घेतलेली आहे आणि आवडीप्रमाणे घरामध्ये जे कोणतं साठवणीचं तिखट असेल, आपण इथे मालवणी मसाला वापरलेला आहे. तुमच्या घरातला साठवणीचं तिखट जितकं कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आपल्या मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाले भरपूर असल्यामुळे मी मसाल्यामध्ये आणि यामध्ये सुद्धा वापरलेलं नाही. तुमच्यामध्ये कमी असेल तर थोडासा गरम मसाला तुम्ही इथे वापरू शकता किंवा वाटणामध्ये सुद्धा तुम्ही गरम मसाले घालू शकता. 2 मिनटं थोडंसं परतून घेतलं की या स्टेजला आपण हा भाजीचा तयार मसाला केलेला होता ना, 1/2 किलो भाजीसाठी साधारणतः या चमचाने 5 चमचे आपण हा मसाला वापरणार आहोत. की भाजीचं हे प्रमाण आहे. तुम्हाला थोडी रस्सा भाजी वगैरे करायची असेल तर 2 ते 3 चमचे थोडासा मसाला वाढवू शकता. जशी तुमची भाजी त्यानुसार अंदाज घेऊन मसाला तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. तर साधारणतः 1/2 किलो भाजीसाठी इथे आपण एक 5 चमचे हा मसाला वापरलेला आहे. कांदा टोमॅटो मसाल्यामध्येच थोडंसं आपण परतून घेणार आहोत. पण फोडणीमध्ये थोडासा भाजून घेतला की यातला खमंगपणा वाढतो. आता थोडंसं परतून घेतल्यावर थोडंसं एक पाव कप आपण इथे साधं पाणी घालून पुन्हा मध्यम आचेवर 1 मिनिटभर चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला आपण परतून घेणार आहोत. म्हणजे यामध्ये काही उरला सुरलेला कच्चेपणा असेल असा परतून घेतल्यामुळे तो निघून जातो. बटाटा वांग्याची रस्सा भाजी असेल, फक्त बटाट्याची रस्सा भाजी असेल किंवा मटार बटाटा असेल, फ्लावरची भाजी असेल, कोणतीही कडधान्याची भाजी असेल, कुकरला सेम पद्धतीने तुम्ही या भाज्या करू शकता. आपण यामध्ये वांग बटाटा केलेला आहे. गवारीची सुकी किंवा रस्सा भाजीसुद्धा या मसाल्यामध्ये अगदी छान होते. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. मसाल्यामध्ये सुद्धा मीठ आहे तर त्यानुसार मीठ बेतानेच घालायचं.
आता मसाल्यांमध्ये जी कोणती भाजी घालत असाल ती चांगली 2 मिनटं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. असं केलं की भाजीच्या आतपर्यंत सगळे मसाले मुरले जातात. आता तुम्हाला जर ही सुकी भाजी करायची असेल तर अगदी अर्धा कप यामध्ये तुम्हाला साधं पाणी घालायचं आहे. जर रस्सा भाजी करायची असेल तर कोमट पाणी करून तुम्हाला यामध्ये वापरायचं आहे. जसं तुम्हाला रस्सा सुकी भाजी लागत असेल त्यानुसार पाणी तुम्ही इथे वाढवू शकता. तर इथे आपण डब्यासाठी सुकी भाजी तयार करणार आहोत, म्हणजे साधारणतः एक अर्धा कप आपण यामध्ये साधं पाणी घातलेलं आहे. आता मोठ्या आचेवर याला छान एक उकळी आल्यावर झाकण लावणार आहोत आणि साधारणतः एक 7 ते 8 मिनटं किंवा भाजी शिजेपर्यंत आपण हे झाकून शिजवणार आहोत. आता सेम भाजी जर तुम्ही कुकरला करताय ते एका शिटीमध्ये भाजी तयार होते. तर असा हा मसाला तयार करून ठेवला की अगदी सुकी भाजी किंवा रस्सा भाजी जी कोणती भाजी असेल पटकन तयार होते. जर तुम्ही भेंडीची किंवा कोणतीही सुकी भाजी एकदम करत असाल ज्यामध्ये हे अजिबात ग्रेव्ही नसते तर कांदा टोमॅटोवर परतून घ्यायचा आहे, मसाला हळद मीठ घालून भाजी घालायची, सगळ्यात शेवटी त्यामध्ये 2 ते 3 चमचे किंवा आवडीप्रमाणे मसाला वरून घालायचा. तशीसुद्धा तुम्हाला भाजी तयार करता येईल. तर ही भाजी शिजवून साधारणतः एक 7 ते 8 मिनटं झालेली आहे. भाजी शिजत ठेवली तरीसुद्धा अधूनमधून थोडंसं वर खाली करून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. आता ही भाजी सुरुवातीला जरी तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असली, थोडीशी कोमट किंवा गार झाली की आणखीन ही छान सुकी भाजी होते, जी तुम्ही डब्यासाठी सुद्धा नेऊ शकता. यामध्ये पाणी घालून तुम्ही रस्सा भाजीसुद्धा तयार करू शकता. 100पेक्षा जास्त रस्सा आणि सुक्या भाज्यांची लज्जत वाढवणारा असा हा मस्त जादुई मसाला आपला तयार झालेला आहे. सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर आपण यावर भुरभुरलेली आहे आणि वांगं बटाट्याची सुकी भाजी किंवा रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर रोजच्या सुक्या आणि रस्सा भाज्यांची लज्जत वाढवणारा असा हा जादुई मसाला तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.